तर मित्रांनो बघू शकता आपली इथं सामग्री आलेली आहे. इथं हे खाली काय म्हणतात कशी हसली आणि हो काय. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर गाईज आज आपण जाणार आहोत शेतात आणि शेतात करणार आहोत अंडा बिर्याणी. तर चला आता निघालोत आपण, गाडीवर जायचं आपल्याला आणि दुकानातून अंडे ते घेऊता, तांदूळ पण घेऊता आणि मसाले पण घेऊतात. चला आलो तर शेतात आणि इथं बघू शकता आपली गाडी दोघी आणि आता गाडी घालायची आपली. तर मित्रांनो गाडी काढलेली आहे तिथून बघू शकता आणि आता तिघं बसला गाडीवर आणि इथं हिर बघू शकता आणि ऋती भेली ह्या पाण्याला. ओके, तर आता आपली गाडी इथं आहे आणि या नदीच्या पाण्यातून काढली आपण गाडी तिकडून. तर मित्रांनो आम्ही ये सोच के आए थे की अभी यहाँ पे गाडी बोरीच्या झाडाला बोर लागलेले आहेत म्हणून आम्ही आलतो इथं, पण काहीच नाही, खाली पण पडलेले नाहीत आणि झाडाला पण नाही. त्या वर्षी त्या बोरीला बोर लागले नाहीत, नाहीतर खूप गोड आहेत बोर. आलेले शेतात आणि बघू शकता आपलं शेत आणि आता ती चलत जाईल कारण गाडीवर बसायला बैले आपल्या. तर त्या शेजारच्या शेतातलं आपल्या शेतात पाणी आलेलं आहे. इथं बघू शकता असं दंडाने पाणी येतात पाटाने. तर मित्रांनो आलेलं शेतात इथं बघू शकता आपलं बोर आहे आणि इथं आपली अद्रक लावली होती पण अद्रक गेली आणि फक्त हळद आलेली आहे. बघू शकता इथं पाईप टाकलेलं आहे, इथं इकडं ज्वारी आहे आणि असेच खालपर्यंत ज्वारीचं आहे आणि एवढीच फक्त अद्रक होती आणि मध्ये हळद होती. तर चूल करायची आहे, बघू शकता इथं दगड आहे, आणखीन एक दोन दगड, हे पांडव इथं एक दोन दगड बघून आपल्याला इथं चूल करायची. तर अंडा बिर्याणी करायला स्टार्ट. तर चला इथं बघू शकता फरसाण शोधून ठेवलेलं आहे, म्हणजे सरपंच शोधून ठेवलेलं आहे लाकडं आणि इथं आपल्याला दगड मांडायचे आणि बघू शकता कशी हसायली मी मुद्दाम म्हणलं होतं. तर गाईज चला आता अंडा बिर्याणी करू आणि तुम्हाला दाखवतो कशी कशी करतो कशी कशी. तर मित्रांनो आपण अंडा बिर्याणी करायला तर आलतो पण आपण भांडेच नव्हते आणले. तर भांडे इथे आहेत, बघू शकता इथे भांडे आणि आपण त्या दिवशी या चुलीवर केलेली बिर्याणी. तर त्या दिवशीचा ब्लॉग नाही काढला कारण मोबाईल स्विच ऑफ होता. तर बघू शकता बिर्याणीचं भांडं आहे आणि हे असंच पातेलं आहे. तर दोन्ही पण घेऊता, चुलीवर असल्यामुळे काळे येतं पण मधून साफ येतं, त्याच्यात काहीतरी पडलंय तर दोन घेऊ आपण. तर चला आता भांडे घेऊन जाऊ तिकडं आणि अंडा बिर्याणी करू. आणि मम्मी पण आली होती इकडं पप्पाचा डबा घेऊन, बघू शकता तिकडे. आणि आता आपल्याला जायचंय आणि हे सापडले मला मोराचा पंख के. तर मित्रांनो तुरीची शेंगा खायला या. तर मित्रांनो बघू शकता आपली इथं सामग्री आलेली आहे. ह्याच्यात मीठ आहे, अंबारी, तेल, अंडे, कोथिंबीर, टमाटे. इथं हे खाली काय म्हणताल हे लसणाचा पाचोळा आहे. तर इथं मध्ये लसण लावलेलं आहे, ते उगवलं नाही आणि तर त्याचा पाचोळा इथं पडलेला आहे आणि इथं आपली चूल रेडी आहे. तर मित्रांनो अंडे सोलून घेतलेले आहेत आणि आता तांदळासाठी पातेलं ठेवलेलं मोठं आणि बघू शकता अंडे इथं सोलून घेतलेत एवढे आणि काही खाल्लेत. तर इथं टमाटर चिरून घेतलंय आणि कांदा नव्हता म्हणून कांदा आणायला सांगितलं कृष्णाला, तिकडून यायला खालून ते. तर चला आता बिर्याणी करू. तर मित्रांनो आपली बिर्याणी लगभग रेडी होत आलेली आहे आणि आता पहिलं पाणी आणायला जायलेली आहे. आणि तिकडे बघू शकता कोण यायला पळत. मित्रांनो तिकडं किसने यायला पळत रेडी होत आहे, बघू शकता. आणि चला आता बिर्याणी एन्जॉय करू. तर मित्रांनो तांदूळ पण शिजलाय आणि अंडे पण उकडलेत, तर सोलून घेतलेत. तर दे पैसे. फोन पे 50 रुपये प्राप्त हुए. तर मित्रांनो पायाचे केस जाळून घेतलेले आहेत, वॅक्सिंग करत आहे चुलीवर. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे हमें. ए जा ना व्हिडिओ काढायला इधर हमारा कुत्ता झोपे है. बाळा उठ रा, हो तुझा व्हिडिओ काढायला. छू छू चल चल दुगा चल. कुक कुक कुक
छप 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 डुगा योग डुगा डुगा योग छप छप डुगा 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 योग. आपला बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता सर्व करून घ्यायची आपल्याला खायला. तर आता वाढून घेऊ आता. आणि इथं बघू शकता कशी हसायली आणि हो काही So आता दम देत आहोत. हे वरी पातेले ठेवले दम द्यायला. तर मित्रांनो घेतलेलं आहे वाढून आणि बघू शकता आमची अंडा बिर्याणी. मी तर सगळीकडे हलवला नाही तुम्ही. थोडंसं मीठ कमी पडलंय म्हणतात. एक व्लॉगिंग चालू आहे आणि आपला एक व्लॉग तुम्ही सबस्क्राईब करा. ह्याला सबस्क्राईब करू नका. सो गाईज आता सनसेट व्हायलेला आहे आणि बघू शकता आम्ही शेतात आहोत आणि अंडा बिर्याणी करून खायलोत. तर हे आपलं शेत तिकडं मम्मी काम करायली अंडा खात नाही म्हणून आली नाही इकडं. सो आता सध्या चला जेवण एन्जॉय करू. आणि आता फर्स्ट बाईट खाऊन बघू. एक नंबर बिर्याणी झालेली आहे. तर आता आम्ही बिर्याणी एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटू आता जेवण झाल्यास. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. सो गाई शेतातून घरी आलेले आणि आता खूप थकलेलो शेतात फिरून फिरून. बिर्याणी ती केली खाल्लेली आहे. जेवण पण झालेलं आहे फुल. तर आता झोपतो डायरेक्ट आणि भेटू उद्या सकाळी उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर या ब्लॉगला इथेच एंड करतो आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.